पळीवर पाणी हातात घेऊन आवाज न करता ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि पुढील नावाच्या वेळी हातात पाणी घेऊन ताम्हनात सोडा. ओम गोविंदाय नमः. श्री गणपती देवता प्रीत्यर्थ उत्तरांग पूजन विसर्जन करिष्ये. निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती कलश घंटा दीप पूजनम च करिष्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता कलश पूजा करूया. तांब्याला गंध लावून त्यावर अक्षता आणि फुलं व्हावी. कलश देवता नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. आता घंटेची पूजा करूया. पूजेतील घंटेला गंध लावून त्यावर अक्षता आणि फुलं व्हावी. घंटा देवता नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. आता दीपपूजा करूया. पेटत्या दिव्याला अथवा पेटत्या समईला गंध लावून त्यावर अक्षता आणि फुलं व्हावी. दीप देवता नमः. सकल पूजार्थे गंधाक्षतं पुष्पं समर्पयामि. यानंतर पूजा केलेल्या तांब्यातील पाणी फुलाने घेऊन ते सर्व पूजेच्या साहित्यावर आणि आपल्यावर शिंपडून घ्यावे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सबाह्यभ्यन्तरं सूची. हात जोडून गणपतीचे ध्यान करा. श्री महागणपतये नमः. ध्यायामि. आता गणपतीला प्रथम गंध किंवा चंदन लावावे. नंतर हळदी कुंकू लावावे. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. यानंतर श्री गणपतीला नाना प्रकारची फुले घालावी. श्री महागणपतये नमः. नानाविध पुष्पाणि समर्पयामि. आता गणपतीला धूप किंवा सुवासिक उदबत्त्यांनी ओवाळून नंतर तुपाच्या दिव्याने ओवाळावे. उदबत्ती कुठे आजी? छोट्या नाहीत. राहू दे. घेतली अजून दोन द्यायचे. श्री महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. आता श्री गणपतीला नैवेद्य दाखवावा. श्री गणपतीला लाडू पेढे अथवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. हातात 2 तुळशीपत्र आणि पाणी घेऊन नैवेद्याभोवती 2 वेळा गोल पाणी फिरवावं आणि हातातील 1 तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. नंतर मंत्र होईपर्यंत डोळे झाकून घ्यावे. ओम प्राणाय नमः. ओम अपानाय नमः. ओम व्यानाय नमः. ओम उदानाय नमः. ओम समानाय नमः. ओम ब्रह्मणे नमः. श्री महागणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामि. आता डोळे उघडा. यानंतर 4 वेळा ताम्हनात पाणी सोडताना उरलेलं 1 तुळशीपत्र ताम्हनात पाण्याबरोबर सोडून द्यावं.
नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि, उत्तरपोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि। आता देवाला चंदन लावा। श्री महागणपतये नमः। करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि। आता 2 विड्याची पाने घेऊन त्यावर 1 सुपारी, 1 नाणे आणि 1 फूल घेऊन तो विडा आणि 1 नारळ घेऊन श्री गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्या विड्यावर आणि नारळावर उजव्या हाताने पाणी सोडा। श्री महागणपतये नमः। पूडी फुलतांबूलं सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। श्री महागणपतये नमः। नारिकेलफलं समर्पयामि। आता श्री गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळा। श्री महागणपतये नमः। महानिरांजनं दीपं समर्पयामि। आता गणपतीला कापराने ओवाळा। श्री महागणपतये नमः। कर्पूरार्तिक्यं दीपं समर्पयामि। आता आपल्या उजव्या बाजूला वळून स्वतःभोवती 1 प्रदक्षिणा घाला। श्री महागणपतये नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। देवासमोर 1 साष्टांग नमस्कार घाला। श्री महागणपतये नमः। नमस्कारं समर्पयामि। आता फुलाला गंध लावून आणि हातात अक्षता घेऊन ती देवाच्या पायावर व्हावी। श्री महागणपतये नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। आता देवासमोर हात जोडून उभे राहा। मी प्रार्थना करतो। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम्यता परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर। यत् पूजित मया देव परिपूर्ण तदस्तु मे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। श्री महागणपतये नमः। प्रार्थनां समर्पयामि। आता मी मंत्र म्हणतो। आपण पळीमध्ये पाणी घेऊन हातातून ताम्हनात सोडावे आणि हात जोडून गणपतीला नमस्कार करा। आनेन कृत पूजनेन महागणपती प्रियताम। आता थोड्या अक्षता हातात घेऊन देवासमोर उभे राहा। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च आवाहित देवतां विसर्जयामि। आता त्या अक्षता मूर्तीवर अर्पण करा। त्यानंतर मूर्ती आसनावरच किंचित पुढे सरकवावी। आता मूर्ती समुद्रात, नदीत अथवा योग्य त्या पवित्र स्थळी नेऊन तेथे आरती करून मगच मूर्ती विसर्जन करावे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आपलं कर्तव्य आहे लवकर या म्हणून आपण प्लॅन करूया। मग आरती नाही घ्यायची आता नाही घ्यायची। आता तिकडे घ्यायची पोरगाईच काय पियुष त्यांनी काय द्यायचं आरती करू।